नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण करंदी या घाटामध्ये वैभव शेठ ढोकळे यांचं एक टॉपचं नियोजन 2020 बैलगाडा शर्यत आज करंदी घाटात झालेले. आज एक नंबर फायनल आणि घाटाचा महाराज आज खेडकर सरपंच गणपत शेठ विष्णू खेडकर यांचा आज छोटा बाल्या आणि मयूर हॉटेल यांचा बुऱ्या आज एक नंबर फायनल आणि घाटाचा महाराज असा या किताब भेटलेला आहे. तर आपल्याला त्यांची टीम भेटलेली आहे. एक थोडक्यात मुलाखत घेतोय. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो आता आपण नमस्कार मित्रांनो आता आपण शिरूर तालुक्यातील करंदी या घाटामध्ये आलेलो आहे. मित्रांनो भव्य 2020 बैलगाडा शर्यत नियोजन होतं आजच्याला. वैभव शेठ ढोकळे यांचं नियोजन अतिशय सुंदर नियोजन होतं आणि आज जवळपास टॉप 180 वाऱ्या घेतल्या होत्या घाटामध्ये. आज एक नंबर फायनलचे मानकरी आणि घाटाचा महाराजा आज बुरे आणि छोटा बल्ल्या असं एक नियोजन होतं. तर हे नियोजन कसं होतं आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव विक्रम खेडकर. कसं काय नियोजन होतं आज? हे नियोजनाचे बादशाह येते विशाल शेट खिलारी. विशाल शेटने नियोजन केलं. हो. अतिशय सुंदर नियोजन होतं. बारी पण पहिल्या फेरीला घाटाचा महाराजा घाटात टाळ्या झाल्या आणि फायनल आज बघितलं जायचं. काय जल्लोष होता. काय सांगसान त्या आनंदाबद्दल? आनंद गगनात मावून असं झाला. तिथं सेपरेट फायनलचे मानकरी एक वैभव शेठ ढोकळे यांनी आज नियोजन केलं. तर यात्रेचं नियोजन कसं होतं? एकदम काटा निर्णय होता त्यांचा आणि नियोजन पण एकदम शिस्तबद्ध होत. त्याबद्दल एकदम कडक नियोजन होतं त्यांचं. आज मयूर हॉटेलचा बुऱ्या होता ना. नियोजन कसं काय झालं? किती दिवसापासून चालू होतं या घाटात? हे नियोजनाचे बादशाह तेच सांगतो. विशाल शेट नियोजन करतात आमचं जे काय करायचं. विशाल शेठ कसं काय नियोजन होतं सर? मला हे नियोजन मागच्याच घाटात झालं आमचं मेदनकरवाडीला. त्यांचा अचानक फोन आला का आपण नारोडीला करून नियोजन मेदनकरवाडीला नको. मेदनकरवाडीचं कॅन्सल करून आम्ही नारोडीला केलं. नारोडीला पण एक नंबर घाटाचा राजा एक नंबर फायनल झाली तिथं आणि आज तशीच बैल आम्ही इथे झुपली. तसंच झालं घाटाचा राजा पण आणि एक नंबर फायनल. कांड्यावरती कोणती बैल होते काय? कांड्यावरचे बैल आता म्हणजे दोघांची होती ती. मिलिंद कुठे पाहुण्याची होती ती बैल. करंदी यात्रा कमिटी बद्दल काय सांगता? करंडी यात्रा कमिटीचं काय नाही, नियोजन त्यांचं टॉपचं होतं. म्हणजे असं एक पण गाडावाल्याला त्यांनी नाराज नाही केलं, गाडामध्ये नाही घेतला, काय नाही, सगळं रिक्सर केलं. शिस्तबद्ध आहे. शिस्तबद्ध गजाळ पण निशान पण नाही, कोणताच आक्षेप नाही घेता याला त्यांच्यावरती. कैचीची खासियत काय सांगता? एकदम शिस्तबद्ध पळवायलाची. झोपायला पण एकदम शांत होईल. पुन्हा घेतली होती खरेदी कशी काय? हे शेवाळ्याकडून खरेदी केली आम्ही लांडेवाडून. लांडेवाडी शेवाळ म्हणजे आदत मध्ये घेतला होता. अजून आदतच आहे. आपल्याच बारीत कांड्यावर पडत होता वर. कांड्यावर त्यावेळेसच घेतला होता त्यांच्याकडून आपण. आता आदतच आहे बाई. बैल अजून आदतच आहे. आता किती घाट झाले असेल तरी एक नंबर मध्ये त्याच्या अंदाजे? बैलांनी फक्त आतापर्यंत ओढ्याच्या घाटात बारी पाडली फक्त. त्या पण बैलावर नाही काही कांड्याजवळ आल्यामुळे, नाही बैलांनी आतापर्यंत काहीच घाट जसं आपण मागे घेतला तसं पहिलं कुठंच नाही पाठ लावली बैलांनी आतापर्यंत. खासियत काय बैलाची? खासियत काय नाही बैलाची, बैलाचं सगळं व्यवस्थित आहे, खुराक बिराक सगळं व्यवस्थित, त्याच्यामुळे बैल मालकासाठी नाराज करीत नाही बा. बुऱ्या बैलाबद्दल काय सांगता? बुऱ्या बैल टॉपचाच आहे, अख्ख्या तालुक्यात टॉपचा बैल आहे बुऱ्या बैल. त्यांचा बैल उजूला पळत होता, आपला बैल उजूला होता. त्यांना आपलं दीपक शेटला म्हणलं बैल डावीला घ्यावा लागून तुमचा, ते म्हणले तुम्ही माणसाल तसं. त्यांचा बैल डावीला घातला, आमचा बैल उजूला घातला. 12चा घाट होता नारोडीला. 10 सेकंद 7 मिनिट झाली तिथं. 2 सेकंद तोडवारी झाली तिथं. हाय असंच परत इथं नियोजन घेतलं. हाय असं परत 10 सेकंद तोडला बैलांनी. त्याच्यापेक्षा हा घाट लई टपचा होता. 435 फूट घाट होता. आजचा घाट 435 फूट होता. हा काव निशाण होत. नियोजन परफेक्ट होत त्यांचं आज सगळं, काहीच विषय नव्हता तिथं. बारी चुकल्यानंतर काय वाटत होतं नक्की? गाडाळ्याकडे पाहून काय वाटलं नक्की आज? गाडाळ्या कोण नाही, बैलांचा तळ झाला हाय तशी बैल वरती गेली. वायबल नाही झाली, काही नाही, डायरेक्ट जसे सुटले तसे डायरेक्ट वरती गेली बैल. त्याच्यामुळे मारी होणारच होते, आम्हाला माहिती होतं.
मित्रांनो, आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध रील स्टार जे रील्स खूप व्हायरल होतात आंबेगाव तालुक्यात, त्यांचं पेज आहे शर्यत शौकीन त्यांचं पेज आहे. त्यांचे सर्व आपल्याला भेटलेले. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा. अथर्व अमोल मोरे. नियोजन अतिशय सुंदर होतं. काय सांगता आजच्या बारीबद्दल पहिल्यांदा? आता सकाळी सुट्टी झाल्यानंतर बैलांचा तळ वगैरे बघून दोन्ही बैलांना फक्के असल्यामुळं मागं गाड्याला बघायची काही गरजच नव्हती. आणि मेन प्रश्न आमची नारोडी गावात ते 1 नंबर फायनल घाटाचा महाराजा राहिलो होतो. त्यामुळं हाय असं विशाल शेट असन, भानू शेट असन किंवा मयूर परिवार असन, यांचं सगळ्यांचं नियोजन ठरलं की आपल्याला करंदी गावामध्ये हाय अशी बारी करायची. त्याच्यामुळं आम्हाला काय वाटलं नाही. पहिल्या फेरीला जेवढी झाली आम्हाला अंदाज होता. दुसऱ्या फेरीला कारण सगळ्यांना इथं फक्त कांड्याची नड होती, कारण आम्हाला कांड टॉपचं होतं. त्याच्यामुळे आम्हाला एवढं खासियत होती का कांड जर निघून गेलं तर आपली 1 नंबर राहणार. आणि आज प्रेक्षकांच्या मनातली वारी म्हणायला पण काय हरकत नाही, कारण आज सेकंद तोड कार्यक्रम झालाच नव्हता घाटामध्ये. दुपारी वारी झाली त्यावेळेस बारी 10 सेकंद 82 मिली पॉईंट. फायनल आता किती झाली आपली? 10-89. एकच पॉईंट. झुकलेलं वगैरे कोण होतं, कसं असं दुपारला? खेडकर सरपंचाच्या बैलाला विशाल भाऊ किल्लारी छाती लावून असतात. आपल्या बुऱ्याला भानू शेठ पाचपोते असतात. जुकणीला संतोष शेठ बारवे असतात. त्याच्यामुळं सुट्टीचा मेळ होणं हे होत नाही आपल्याकडून शक्यतो. आणि आपलं संतोष शेठ असल्यामुळं काय होतं, कांड्याचा मेळ घेऊन सुद्धा जुकणी टाकतात. त्यामुळे जुकणी परफेक्ट झाल्यावर बैलांची सुट्टी वगैरे एकदम खास झाल्यानंतर बारी होण्यात काय अर्थच नाही, काय गोळ होण्यात हे नसतं. तर मित्रांनो, आज 1 नंबर फायनलचे मानकरी झाल्यात. आज कैची आणि बुऱ्या आज मुलाखत घेतलेली आहे. अतिशय सुंदर बारी झाली. आणि आज तुम्ही बघितलंच असं सेकंद तोड कार्यक्रम आहे आणि सेपरेट फायनलचे मानकरी. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.